चल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण टॉप करणार आहोत. आदरणीय सन्माननीय दिनकरजी वाडन साहेब वसई पूर्व माजी सरपंच बिलालपाडा यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. DJ Sajan. टॉस धन्यवाद देऊ. तर टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय दिनकरजी वाडन साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व बॅटिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीची खेळ केला जातो. टॉस या ठिकाणी केला जातो आणि सुनील यादव मात्र टॉस इम्पॉर्टंट खूप असतो या संघाच्या सत्रात आणि ओम साई वरई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. एक्झॅक्टली निर्णय काय असेल आमच्यापर्यंत जरूर दर्शवायचं. वेळ न दवडताना सामना 2 षटकांचाच राहणार आहे, लक्षात घ्यायचं. DJ Sajan. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतो 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खूप वेळ मॅचचा आनंद घेत असताना बाल्कनीमधून विजयजी टोकरे, त्यांच्या समेत प्रशांत गोवारी, त्यांच्या समेत प्रमोदजी, अर्थातच पमया नावाने त्यांना प्रेम मिळतंय. आणि त्यानंतर एक मूर्ती लहान कीर्ती महान विजय टोकरे यांचे धडे जरूर त्यांना मात्र मिळतात असे सचिन टोकरे आपण पाहतोय. 2 ते 3 षटकार आल्यानंतर विजय टोकरे यांनी मात्र त्यांना सांगितलं असेल अशी तुला लेंथ करायची नाहीये, करिअर तुझं उज्ज्वल भविष्य आहे. कारण 2 ते 3 महिन्यानंतर ते मात्र जरूर जीवदानीच्या मैदानात चांगल्या प्रकारचे धडे गिरवतील. विवेक कदम यांच्या नेतृत्वाखाली चांगले कोच आहेत. लेदर क्रिकेटचे सामन्याला सुरुवात होणार आहे. 2 संघांमध्ये आपल्याला कडवी लढत पाहायला मिळते. ओम साई वरई खूपच छान टायटल आहे ओम साई. आपण पाहतो ओम साईराम. गुरुवारचा दिवस उजाडल्यानंतर हे आपल्याला शब्द नेहमीच पाहायला मिळतात आणि म्हणूनच म्हटलेलं आहे रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनके टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी गवळी साहेब लालोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण थोडासा गोंधळ कमी करा व्यासपीठावर, कारण युट्यूबवर सर्व आवाज जातोय, लक्षात घ्यायचंय. सामना 2 षटकांचा राहणार आहे. सुनील सामन्याला सुरुवात विपुल पाटील या ठिकाणी खूप मॅचचा आनंद घेत होते. समोरूनच चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर पाटील त्यांनी ज्या टीम गोळा करण्यापासून तर मंडप सर्व काही आपण पाहतो. त्यांचे बंधू विजय पाटील सकाळपासून बाउंड्री लाईनवर दक्ष आहेत. शांत स्वभाव आणि गोड स्वभाव त्यांचा नेहमीच पाहायला मिळाला. या तिन्ही बंधूंचा उमेश पाटील त्यांच्या समवेत नथू यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन. नितीन आपलं सुद्धा खूप खूप आभार.
त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते. अमित पाटील आणि जितू भानुशाली ते दोन पंचांच्या भूमिकेत. MPL चे फाउंडर म्हणून उजव्या साईडला राजा खतीब यांना मला वाटतं काहीतरी स्माइल देत आहेत. आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. हरीश पाटील त्यांच्या समोर मॅचचा आनंद घेत आहेत. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितीन. दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जयेश रावरे मॅग्निफिसंट बॅटिंग. या सामन्यामध्ये जरी स्ट्रॉंग असला तरी सुद्धा कागदोपत्री स्ट्रॉंग असला तरी सुद्धा गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. तर एका साईडला 4 कन्झिक्युटिव्ह षटकार मारणारा करण रावरे रोहन याची मात्र गोलंदाजीची धुलाई केली आणि ते 4 षटकार अंबान संघासाठी कुठेतरी महागडे ठरले गेले. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत राहतात मित्रांनो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आला म्हणून खचून जाऊ नका. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. प्रथमतः गोलंदाजी करणारा गोलंदाज नितीन एफर्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव येते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर बिनबाद 1. तर धावांची गती 1 या धावसंख्येवर पाहायला मिळते. नितीन उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 1 चेंडूचा खेळ झालाय. श्री गणेशा होतोय. करण रावरे सुपर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. फुलटा चेंडू होता. नोचा इशारा. या चेंडूला सोडणार नाही. सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता 6+1 7 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. या ऐकूया डीजेला. सतीश. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय नरसुजी दुमाडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वारली चित्रकार त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय आणि करण रावरे याच्या खात्यामध्ये ते जमा सुद्धा झालंय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 7 धावा अक्षय ठाकरे सकाळपासून चांगल्या प्रकारचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. 8 धावा येत आहेत. 8 रन 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज. 8 धावा. चिंचणी संघ एक नामवंत संघ म्हणून या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचा बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. त्यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. पंच वाईटचा इशारा करतायत. वाईटच्या इशाराने 1 धाव येते. एकेरीने धावसंख्या 9. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावे या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चला वेळ दौडू नका. वेळेचं भान ठेवायचंय कारण घड्याळात जवळजवळ 6:26 झालेत आणि आपल्याला 6:45 पर्यंत सामने संपवायचे आहेत. लक्षात घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला बॅटची झीज जरूर लागली गेली. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. नितीन एक चांगल्या फलंदाजाला जेव्हा मात्र त्याचा द्विगुणित आनंद कधी होतो तर एखादा चांगला फलंदाज रिदम मध्ये असेल आणि त्या रिदमाला मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिदम पकडून देत नाही तेव्हा तो चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 9 धावा. धावसंख्या 9. पुन्हा एकदा गोलंदाज. ज्यावेळेला आपण पाहतोय खूपच बाहेर असल्या कारणानं अमित पाटील वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली जाते. चिंचणी या संघाची 2 डॉट जरूर आलेत. 1 षटकार आला. 1 सिंगल आली आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना नितीन. चला घाई करा जरा प्लीज. करण रावरे अर्थातच वामन या नावाने ओळखला जातो. पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी नितीन सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो करण रावरे त्याला सामोरे जाईल.
यावेळेला करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. व्हॉट ट्राय, जोरदार टाळ्या उद्या गोकुळसाठी. अप्रतिम आपण पाहतोय, ऍथलेटिक प्लेअरच असा करू शकेल. आणि अप्रतिम, गुड ट्राय. स्वतः स्लिप झाला, स्वतःला झोकलं. 100% या ठिकाणी दिले जातील. हा जर झेल झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली असती. धावसंख्या 11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी बॅटची चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. पाठलाग केला जातोय, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 14 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा चिंचणी या संघाची स्थिती. गोकुळ याने कमालीची ट्राय पाहायला मिळाली. स्वतः स्लिप झाला आणि तेवढ्याच वेगाने मात्र जबरदस्त झेप घेतली गेली. एखादा इंटरनॅशनल खेळाडू प्रमाणे मात्र गोकुळ याचे तारीफ करावं तेवढं कमीच आहे. कारण म्हटलं जातंय अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ, बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. फुलटॉस चेंडू सोडणार नाही. लॉंग ए 6, पक्का पक्का पक्कावर लगा, शानदार बेहतरीन छक्का. 6 धावा आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन. करण रावरे नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार, चिंचणीचा क्वालिटी ब्रँड पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये जबरदस्त 16 धावांची आतषबाजी खेळी पाहायला मिळते. झंझावती खेळी, झुंजार खेळी. ज्या पद्धतीने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जाते. कालच्या दिवसात मात्र पाला पाचोळा केला तर मात्र कालच्या दिवसामध्ये श्रीलंकन संघाच्या गोलंदाजांचा, आणि आज मात्र रोहित शर्माची कुठेतरी ताजात करून देतो. 20 धावा. विपुल पाटील 20 धावा या फलकावर. ग्रँड फिनालीचा सामना पाहायला मिळतोय. विपुल पाटील गोलंदाजी मार्कवर, वरील संघाचे आधारस्तंभ. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश रावरे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता, कारण रिदम आहे तो करण रावरे याच्याकडे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत एक छोटीशी धून ऐकूया. यू गया यू आया. यस डीजे. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा केस झालाय. कॉम्प्रोमाइज करावं लागलं जयेश रावलेला. चेंडू मात्र शॉर्ट स्ली मिडॉनला राहतोय. सुनील यादव मात्र फेकी करते. तत्पूर्वी 1 धाव. चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळाडू आहे, अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून सुनील यादव याच्याकडे पाहिलं जातं. पहिला दिवस त्याने गाजवलं या मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते ती 21 रन, 21 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय ग्लॅमर आलाय या खेळाला. टेनिस क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा येते. ही चांगल्या प्रकारच्या सुगीचे दिवस आलेत व्यावसायिक खेळाडूंना आणि अर्थातच एक गाव एक संघाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण टेनिस चेंडू मात्र 120 ग्रॅमचा असतो. रबर बॉल चेंडू मात्र थोडासा लाईट असतो. आणि टेनिस चेंडूने जी मात्र गरुड जेब घेतले, महाराष्ट्र नाही भारत नाही तर भारताच्या बाहेर मात्र दुबई आणि कतारमध्ये सुद्धा या टेनिस चेंडूंचा वापर केला जातो. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 21, 21 धावा. चला थोडीशी घाई करा. पाहिला हा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणानं पंच वळतात. वाईटचा इशारा. एकदा येते धावसंख्या 22 या धावसंख्येवर. 22 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर विपुल पाटील, कुणबी प्रीमियर लीगचा
प्रबळ दावेदार म्हणून ओळखले गेले यंदाच्या वर्षामध्ये. फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करू शकला नाही. सुनील कोणतीही चुकी करत नाहीये. मयूर तांबोरेला बाद व्हावं लागेल. रिॲक्शन पहा, स्वतःवर हिट करतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 22 धावा. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ. बॅटचा टॉपेज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. करण रावरे पाहायचं आहे विपुल पाटील त्याला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत. यावेळेला टॅप केला जातोय चेंडू ऑफ साईडला. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर असेल, मात्र फेकी येईपर्यंत हा ना करता करता यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या किती येऊ शकतील. नॉट आउट करार की यस इज गॉन. या ठिकाणी फलंदाज करण रावरे याला सुद्धा माहिती आहे. करण रावरे आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा सामने पाहिलेत कधीही पंचांची उज्जत त्यांनी घातलेली नाहीये. म्हणून स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये आपण पाहिलं, ऑस्ट्रेलिया कोणाचा झाला नाही, परंतु ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न ज्या वेळेला मैदानात उतरायचे तेव्हा त्यांना सॅल्यूट करायचे. कारण त्यांच्या अंगात जो स्पोर्ट्स स्पिरिट होता, डिसिप्लिन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. शिस्त ही खूप महत्वपूर्ण पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा. करण रावरे एक बिग विकेट. अर्थातच बडी मछली जाल में फसती हुई. फर्स्ट टाइम नाबाद राहिलेला नाहीये. यावेळेला बाद झालाय फर्स्ट टाइम बाद होताना. इतरत्र आपण पाहिलं धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 23 धावा. 23 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चिराग केने थोडस जरा स्पीडली जावा कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे आपल्याकडे. थोडीशी लवकरात लवकर आपल्याला बक्षीस समारंभ या ठिकाणी समाप्त करायचा आहे. चेंडूंचा खेळ अजून सुद्धा 2 आहे. विपुल पाटील यांचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने जखडवून ठेवले फलंदाजाला, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिलेले नाहीयेत. गुड बॉलिंग बाय विपुल पाटील. यावेळेला पाहिलं नाळला खूपच बाहेर आणि त्याचंच कारण वाईटचा इशारा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन 24 धावा. चिराग केने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस चेंडूला निर्णायक षटकार. क्या बात आहे चिराग केने. फायनलच्या मॅच मध्ये मात्र संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम, मॅग्निफिसंट टायमिंग. फुलटॉस चेंडूला मात्र सरळ चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावांकरता आणि धावसंख्या 30. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. बॅटची एज लागली जाते. एक धाव येईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आणि 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय चिंचणी या संघाने. ओमसाई वरई या संघासमोर 15.50 ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 धावा 31 धावांचं लक्ष. MS ट्रॉफीचा हकदार कोण असेल, हा दिवस कोणाच्या नावावर जाईल याचं सर्वांना खेद लागलाय आणि म्हणूनच प्रेक्षक वर्ग अजून सुद्धा या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा खेळच असा आपल्याला पाहायला मिळतोय. जिव्हाळ्याचा खेळ आहे. आतापर्यंत षटकार जर आपण पाहिले तर करण रावरेच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि नरसूजी धुमाडा साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आणि चिराग केनेच्या बॅटमधून 1 षटकार येतोय आणि चिराग केने याच्यासाठी 100 रुपये. अशा प्रकारचं 300 रुपये त्यांच्या ATM मधून जरूर या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतील. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला डीजेला.
31 धावांचं लक्ष समोर आहे. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते मयूर तामोरे गोलंदाजी मार्कवर येताना त्यांची स्पर्धा येते 13 आणि 14. चिंचणीच्या मैदानात 24 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल चिंचणीच्या मैदानात. एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. मेंटेन केले चांगल्या प्रकारचं समुद्रकिनारी ते मैदान. 2 फलंदाज ज्या मातीत रुजलो, ज्या मातीत वाढलो, त्या मातीला प्रणाम करणं हे आद्य कर्तव्य सुनील यादव. त्या मातीला प्रणाम करत मैदानाच्या आतमध्ये जात असताना मंद मंद पावलांनी आणि एका साईडला राहुल लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन. राहुल अँड सुनील याने कमालीची फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या जिल्हा परिषद गटामधून ओम साई वरई हा संघ पुढे आला. दुसरा दिवस आपण पाहिला मनोर पोलीस स्टेशन हद्द जी पाहिली आणि अंबान संघ पुढे आला. एक गाव एक संघांना आज प्राधान्य दिलं गेलं आणि त्या संघातून चिंचणी हा संघ पुढे आलाय. तर धावांची गती स्कोरबोर्डवर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 30-31 धावांचं लक्ष. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असेल. पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी मयूर तांबरे सज्ज होताना उजव्या हाताने डावकुऱ्या हाताने पहिला चेंडू ऑन साइडला रॉकेट प्रमाणे उडवलंय. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावा. हम भी किसी से कम नहीं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. मॅग्निफिसंट शॉट. सुपर टायमिंग. आणि 100 रुपयांचा पारितोषिक राहुल याच्यासाठी. नरसूजी दुमाडा साहेब वारली चित्रकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. आतापर्यंत 4 षटकार या ठिकाणी लागले गेलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उमेद विश्वास या ठिकाणी जागवलाय ते राहुल याच्या बॅट मधून. मयूर तामोरे टू राहुल पुन्हा एकदा सज्ज होताना. षटकार ज्या पद्धतीने पाहायला मिळाला. डेड बॉल पहिलाच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी स्पिरिट आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार फलंदाजी करण्याचा मनसुबा मात्र त्याने माइंड मध्ये फिट ठेवलाय. कारण माइंड मध्ये एकच फिट ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. समोरचा संघ जरी मजबूत असला तरी आपण लढा देणं हे मात्र आपल्या जिद्दीने खेळणं हीच खूप महत्वपूर्ण भूमिका असते मित्रांनो. समोरचा गोलंदाज कोण आहे, समोरचा फलंदाज कोण आहे हे मला माहिती नाहीये, हे मला ठाऊक नाहीये. मात्र मी माझं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळ बहरेल याचकडे लक्ष देणं खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट यावेळेला केला नाही. मात्र कुठेतरी या ठिकाणी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची आठवण आली. 2 धावा येत आहेत. फ्री हिटचा इशारा. अशा पद्धतीने आपण ग्रामीण भागात खेळतो आणि ग्रामीण भागात स्पर्धा आहेत जिथे भानुशाली त्या ठिकाणी खूप मोठं स्मित हास्य करतायत. गोल्फची आठवण आली. गोल्फ या खेळाची आठवण आली. अशा पद्धतीने आपण पाहिलं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय सामना बॅलन्सिंग आहे. 23 धावांचं लक्ष असेल. उर्वरित चेंडू आहेत 11 चेंडूमध्ये 23 धावा. यावेळेला सुरेख पद्धतीने डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाते वेगाने. मात्र करण रावरे सारखा खेळाडू पुढे येतोय. हा ना करता करता या ठिकाणी फेकी येते परंतु 2 धावा. हा ना करता करता किती धावा येतील अमित पाटील आम्हाला दर्शवतील. कारण मला वाटतं या ठिकाणी अमित पाटील याचाच मी उल्लेख केला होता. अमित पाटील यांच्याकडे का मी ध्यान दिलं, कारण आपली विकेट राखण्यासाठी या ठिकाणी धाव चोरट्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच 1 धाव शॉट आणि 2च धावा येत आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 धावा. धावसंख्या 10 धावा. 21 धावांचं लक्ष समोर. खूप मोठ्या प्रमाणात वरईकर या ठिकाणी सपोर्टेबल साठी आले, त्यांचं सुद्धा धन्यवाद. यावेळेला फुलटॉस चेंडू उडवलं. या चेंडूला आपण पाहतोय रॉकेट प्रमाणे करण रावरे याला मिस करून चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता नितीन आम्हाला इशारा करतायत. येस, इट इज अ बिग 6.
याला म्हणतात चांगल्या प्रकारचा खेळ कसा बहारायचा याचं मुख्य उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा या फलकावर. जरी चिंचणी संघाने भल्या भल्या संघांना मात्र परतीचं तिकीट मिळवून दिलं तरी सुद्धा आम्ही मात्र या ठिकाणी हार मानणार नाही असं वरई संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 16 धावा या फलकावर. विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य. मयूर तामोरे थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 15 धावा खर्च करतोय 3 चेंडूंमध्ये. 16 धावा आहेत. 16 धावा खर्च करतोय. 16 धावा या फलकावर. पुन्हा एकदा मयूर तामोरे आपल्या गोलंदाजी स्टान्सवर डेड बॉल पंच घोषित करतायत. थोडीशी मयूर तामोरे प्रेशराईज आहेत. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळलेत परंतु इथे कॉन्सन्ट्रेशनची गरज. राहुल याचं कौतुक करेन. यावेळेला मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालाय का. जयेश रावरे मात्र बॅटची एज लागून या ठिकाणी चेंडू निघून जातोय. 1 धावांकरता एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा. येणारे चेंडू 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 14 धावांचं लक्ष्य. 8 चेंडू 14 धावा. ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवला जाईल का. एक संघ जिल्हा परिषद गटामधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अप्रतिम लेट कट यावेळेला पाहायला मिळतोय. चिराग केने पुढे सरसावतोय. फेकी करतोय. तत्पूर्वी 1 धाव येते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावा. स्टार्ट कशी मिळवून द्यायची याचं परिपूर्ण भ्रांत सुनील यादव याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा. बिग मॅच. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मात्र रॉकेट प्रमाणे उडवलाय चेंडू. हाय हँड हँडसम मॅग्निफिसंट शॉट. सुपर टायमिंग. ब्युटिफुली टायमिंग. ह्यूज 6. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आणि पहिल्या षटकांमध्ये धावा येत आहेत 24 तब्बल. आणि आता मात्र 7 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा. ऐतिहासिक विजय मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. एक स्ट्रॉंग संघ म्हणून ओळखला जातो या पालघर जिल्ह्यामध्ये. एका साईडला ग्रामीण भागातून या पंचकृषीमधून संघ उभारतोय तो विपुल पाटील यांचा संघ. 6 चेंडू 7 धावा. 6 गेंदे शेष और 7 रन की जरूरत. राहुल बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. विपुल पाटील यांनी मात्र सांगितलं राहुल तुला मात्र या ठिकाणी आतषबाजी करायची आहे. मी मात्र पाठीमागे राहतो. सुनील यादवला तू सुरेख साथ दे आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी. गुड बॅटिंग. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू स्किट होत असताना एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 25 या धावसंख्येवर 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू 6 धावा. या चेंडूवर काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष. अप्रतिम लवली डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने चेंडू निघून जाईल. बॅटची एज लागली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 26. 5 धावांचं लक्ष. 4 चेंडू आणि 5 धावा. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. ही ट्रॉफी कोणाच्या कोणत्या संघाच्या हातामध्ये असेल. चार चेंडू आणि 5 धावा. ती ताकद आहे सुनील यादव या खेळाडूकडे. कॅपेबिलिटी खेळाडू म्हणून ओळखला जातो जयेश रावरे. चेंडू निर्धाव टाकण्यात माहिर आहे. पायाचे कोणत्या दिशेने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. जडामपूलचा फटका पाहायला मिळतो. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. ट्रॅव्हल होतोय. हा ना करता करता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत सुनील यादव मात्र तिथपर्यंत पोहोचेल का. ऍक्युरेट फेकी केली जाते परंतु जयेश रावरे मात्र या ठिकाणी कलेक्ट करत नाहीये. हा ना करता करता 3 धावा आल्या आणि 3 धावा सहित संघ जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 29 या धावसंख्येवर. चेंडू आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. राहुल याच्याकडे स्ट्राईक येते.
कोणता संघ अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय विजयाच्या दिशेने आगेकूच करेल अजून सांगता येत नाहीये. घड्याळ जवळजवळ 6:48 मिनिटे झालेत. MS ट्रॉफीचा ऐतिहासिक विजय कोण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. जिनेन मात्र डोक्यावर हात देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून कॉपरेट करण्यासाठी चिंचणी संघाला. 3 चेंडू 2 धावा. राहुल पुन्हा एकदा सज्ज होत असताना हळूहळू बॅड लाईटचा सामना करावा लागतोय. प्रत्येकाच्या घरात LED असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, शोकेश असेल, परंतु ही MS ट्रॉफी कोणाच्या घरात असेल. 3 चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जयेश रावरे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवत असताना शॉटला घेत आहेत. कारण रावरे शॉट सिली मिडॉनला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी सरकवला जातोय तो सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय जयेश रावरे. 3 चेंडू 2 धावा. यावेळेला स्टायलिश फिनिश, ऐतिहासिक विजय. आणि यावेळेला आपण पाहतोय चिंचणी संघाला मात दिली आणि या ठिकाणी MS ट्रॉफीचा या ठिकाणी हकदार नॉट आउट काही राहुल अँड 26 धावांचे काही सुनील यादव. मी म्हटलं होतं ऐतिहासिक विजय असेल का. या ठिकाणी ऐतिहासिक विजय आणि ऐतिहासिक मैदान म्हणून मी का उल्लेख केला होता तो यासाठीच केला होता. या मैदानात मोठमोठ्या स्पर्धा हाताळल्यात.